तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत विड्याची पाने शुभ कार्यामध्ये महत्त्वाची का मानली जातात किंवा आपण प्रत्येक वेळेस नागवेलची पाने वापरत असतो त्याच्या मागचं महत्त्व काय किंवा प्रत्येक कार्यामध्ये आपण तीच का वापरत असतो आणि त्याच्यापासून आपल्याला होणारे शरीराला कोणकोणते फायदे आहेत ते सुद्धा आणि माझं बाकीचं रुटीन संध्याकाळचं. तर बघा, विड्याची पाने शुभ कार्यात महत्त्वाची का मानली जातात. घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर पहिली मागणी केली जाते ती विड्याच्या पानांची म्हणजेच नागवेलची पाने. घरात कोणतीही पूजा असो, साखरपुडा असो किंवा लग्न यासारखे शुभ कार्य असेल तर अनेकदा गुरुजी भटजी किंवा पहिला प्रश्न विचारतात, विड्याची पानं आणलीत का. सत्यनारायण पूजेसाठी तितकीच महत्वाची असलेली ही नागवेलची पाने किंवा कलश पूजा कोणतंही कार्य असो, देवपूजेसाठी सुद्धा तेवढ्याच मागणीपूर्वक असते ती म्हणजे विड्याची पान. या विड्याच्या पानांना केवळ महाराष्ट्रातील लोकांमध्येच नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये विड्याच्या पानांना फार महत्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याची पाने घेऊन मंडपात आणले जाते. तर तेलुगू, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पानं आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात. मात्र आपल्यापैकी कित्येकांना ही विड्याची पाने का वापरली जातात असे विचारले तर कोणी त्याचे उत्तर ठामपणे सांगू शकणार नाही. तर बघा, तेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपण इतके विड्याचे पानं किंवा इतके नागवेलची पानं वापरतो मात्र त्याचं महत्व सुद्धा हे प्रत्येकाला माहिती असायलाच हवं. बघा, विड्याच्या पानामागची थोडीशी काही धार्मिक कहाणी आहे. समुद्र मंथन करीत असताना त्यातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. ते करताना त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनी रूप धारण केलेल्या विष्णूंनी उरलेले अमृत जवळच्या उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तीला बांधलेल्या खुटाजवळ नेऊन ठेवले. काही दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली व ती वेल नागाप्रमाणे हत्तीजवळील खुंटावरून सरसर चढत जवळच असलेल्या मंडपावर पसरली. ती हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून नाव दिलं. संबोधन जेवण झाल्यावर देव आणि देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. विड्याच्या पानाचे काय महत्व आहे तर बघा, विड्यांच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानांच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो. या विड्याच्या पानांच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानांच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानांच्या शेवटच्या लहान टोकामध्ये महाविष्णूचा वास असतो. विड्याच्या पानांच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. विड्याच्या पानांच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवचा वास असतो. म्हणून विडा अथवा तांबूल खाताना बुडाचा विडा खाल्ला जातो तेव्हा बघा, खाताना बुडाचा भाग काढून मगच आपण ते सेवन करण्याची पद्धत आहे. तर विड्याच्या पानांच्या देठात अहंकार देवता आणि दरिद्र्य लक्ष्मी राहतात, म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असतात. तर बघा, आपल्याला सुद्धा या गोष्टी माहिती नव्हत्या. आता खायचं पान हे आयुर्वेदात उष्ण गुणधर्म असलेले मानले जाते. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि कफ विरघळणारे गुण मात्र असतात. पान उकळून त्यांचे पाणी पिल्यास छातीत साचलेला कफ विरघळतो आणि श्वास मात्र अगदी मोकळा होतो. खायच्या पानांचे पाणी पिल्याने काय काय फायदे आपल्या शरीरामध्ये होतात ते आपण बघणार आहोत. तर बघा, छातीतील कफ कमी होतो. खायचं पान उष्ण असल्यामुळे छातीत साचलेला चिकट कफ विरघळून बाहेर पडतो. खोकल्यावर त्वरित आराम मिळतो. खायच्या पानांमधील नैसर्गिक गुणधर्म खोकला थांबवण्यास मात्र मदत करतो. घशातील खवखव आणि खवखवाट कमी होतो. हे पाणी पिल्यामुळे घसा मवाळ होतो आणि खवखव कमी होते. श्वास घेण्यात सुलभता वाटते. कफ दूर झाल्यामुळे नाक व श्वासनलिका मोकळ्या होतात आणि श्वास सहज आपल्याला घेता येतो. सर्दीमुळे होणारा त्रास कमी होतो. या उपायांमुळे सर्दी, डोकेदुखी आणि अंगदुखी यावरही आराम मिळतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, तर आपल्या याच्यामध्ये जर तुम्हाला रक्त कमी असेल तर त्याच्यासाठी गुरुमाऊलींनी अगदी साधा आणि सिंपल, म्हणजे जो की हॉस्पिटल खर्चिक अजिबात नाहीये असा उपाय आणि 100% मात्र आवर्जून प्रत्येकाला फरक पडतो. तुमच्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल आणि हिमोग्लोबिन जर वाढत नसेल किंवा एखाद्याला जर म्हणजे ब्लड वगैरे भरण्याची वेळ आली किंवा ब्लड लावायचं आहे, ब्लड जास्त कमी आहे, तर तुम्ही जर
3 महिने कंटिन्यू जर 2 विड्याचे पाने, त्याच्यावर थोडंसं जिरं आणि थोडीशी खडीसाखर जर असं खाल्लं अंशापोटी, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही ब्रश केल्यानंतर ते खाल्लं आणि अर्ध्या तासाने पाणी पिलं, चहा पिला, तर तुम्हाला 100% याचा अगदी फरक जाणवतो. ब्लड जे असेल ते वाढतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं, अजिबात रक्त भरण्याची आपल्याला गरज पडत नाही. हॉस्पिटलचा खर्च हा कमी होतो आणि थोडे दिवस फक्त जीभ थोडी चरचर होते व थोडे दिवस आपल्याला वेगळं वेगळं वाटतं. बाकी नंतर जेव्हा आपण नेहमी खातो ना, तेव्हा त्या गोष्टीची सवय सुद्धा व्हायला लागते. कारण मी सुद्धा माझ्यावर हा उपाय केलेला आहे आणि मला सुद्धा याचा फरक जाणवलेला होता. आणि आमच्या दारी सुद्धा नागवेलच्या पानांचा वेल आहे, तर त्याचे पानं म्हणजे हे खायचं जेव्हा आपण खातो किंवा हा उपाय करतो तेव्हा हे पानं घ्यायचे नाही, तर हे पानं बाहेरून आणायचे आणि ते तसं खायचं. जर तुम्ही 40 दिवस, 3 महिने किंवा 7 दिवस जरी खाल्लं ना, तरी खूप छान असा फरक तुम्हाला त्याच्यातून जाणवतो. बघा, साधेपणा हे सर्वात चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. जो डोळ्यातून भाव ओळखतो ना, शब्दातील भावना समजतो, तो मन जिंकून कायम मात्र हृदयात राहतो, असं स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात. तर अशा प्रकारे आपण बघितलं का आपण जी पाने दररोजच्या वापरामध्ये वापरत आहेत किंवा देवपूजेसाठी वापरत आहेत, त्याचे इतके गुणधर्म किंवा एवढे फायदे असतील का, किंवा त्याच्या प्रत्येक पानाच्या वेगवेगळ्या अंगामध्ये देवी लक्ष्मीचा, ब्रह्मदेवाचा, विष्णूचा असा वास असेल का, याचं कोणीही अजिबात असा विचार केलेला नसेल. मात्र हो, हे अगदी खरं आहे. तर अशा प्रकारे ज्या काही आपण या सेवा घरामध्ये करत असतो, तर मी सुद्धा या नवरात्रीमध्ये छान छान सेवा करून घेतलेल्या आहे. ह्या सेवा मी आधी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या आणि आता चला म्हटलं विड्याच्या पानांचं महत्त्व तुम्हाला सांगतेच आहे, तर ह्या सुद्धा सेवा सांगून देते का लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या सेवा करत असतो. त्याच्यावर पूर्ण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करून झाल्याच्या नंतर त्याच्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करून घेतली. त्याच्यानंतर छान असं व्यवस्थित जी काही पुटली मी बांधलेली होती तशी व्यवस्थित अगदी पुटली बांधून घेतली आणि दिवसभर ज्या काही सेवा आहेत त्या झाल्या. माझ्या पारायणाची सुद्धा आज सांगता झालेली होती, कारण आज नवमी होती आणि नवमीच्या दिवशी माझ्या म्हणजे दुर्वा सप्तशती पाठाची सांगता झाली. त्याच्यानंतर सकाळी ते छान वगैरे धूपदीप ओवाळून घेतला, सर्व आरती वगैरे करून घेतल्या देवीची, देवतांची. आणि नंतर मग 10:30च्या आरतीनंतर केंद्रात जायचं होतं, तिकडनं पाठावाला गेली, पाठ करून आली आणि संध्याकाळी लगेचच इथे आता संध्याकाळची देवपूजा केली. साडी घालण्याचं असं कारण होतं का मला आज बाहेर जायचं होतं, जे की मी तुम्हाला पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आमची कुलदेवी तुळजाभवानी माता, तर मला त्या मंदिरात जायचं होतं देवीच्या, आणि जे की मी अधूनमधून जात असते. या नवरात्रीमध्ये सुद्धा आईने 2-3 वेळा बोलवून घेतलं दर्शनासाठी, पण म्हटलं चला आज महानवमी आहे आणि या महानवमीच्याच चांगल्या दिवसामध्ये आता दुर्गा सप्तशतीचं पाठ सुद्धा माझे समाप्त झालेले आहेत किंवा ते पारायण सुद्धा माझं संपलेलं आहे. जे घरी मी संकल्पयुक्त केलेलं होतं ते. केंद्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा सेवा ज्या काही होत्या त्या आई भगवतीने तिच्या चरणी रुजू करून घेतलेल्या आहेत आणि आपण कोणी नाही, ते आपल्याकडून करून घेतात. हे खूप जास्त महत्वाचं आहे, कारण मला सुद्धा एवढं वाटत नव्हतं का या 9 दिवसांमध्ये घरी सुद्धा माझ्याकडून एवढे पाठ होतील, कारण घरातलं काम, बाहेरचं काम, केंद्रात जाऊन घरातलं आवरायचं आणि एवढं सगळं जर करायचं म्हटलं तर अजिबात काही स्वतःसाठी तर अजिबात वेळ मिळत नाही आणि ते तसंच झालेलं. पण म्हटलं चला स्वतःसाठी नाही मिळाला तरी चालेल, पण आपण देवासाठी तरी आवर्जून तितका वेळ काढावा. जास्तीत जास्त सेवा त्यांनी आपल्याकडून करून घ्याव्या हीच माझी सुद्धा खूप मनापासून इच्छा होती. मी उपवास अगदी एकही केलेला नव्हता, फक्त आमचा काल अष्टमीचा देव होता म्हणून अष्टमीचा उपवास केलेला होता आणि एकच म्हटलं चला एक देवीचा उपवास होऊन घेत जातो, तोच माझ्यासाठी भरपूर होता. उपवास न करता जेवढी सेवा माझ्याकडून झाली तेवढी मी करून घेतली. मग त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ असो, सिद्धमंगल स्तोत्र असो किंवा ओम ऐक्लिंगम चामुंडा विचे या मंत्राचा माळी जप असो, स्वामी चरित्र सारामृत असो, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप असो किंवा गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय, जे माझ्याने शक्य झालं ते मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न या 9 दिवसांमध्ये केलेला होता. आणि असं बघितलं तर दर मंगळवारी आणि अमावस्येला सुद्धा एक घरामध्ये आपण जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर आई भगवतीची कृपा ही नेहमीसाठीच आपल्यावर असते. म्हणून इथे सुद्धा छान असा आता आरती वगैरे संध्याकाळची करून घेतली. म्हटलं चला आता साडी घालतेच आहे तर व्यवस्थित आरती सुद्धा साडी घालूनच करू. आधी देवपूजा वगैरे आवरली, दिवे वगैरे लावून घेतले आणि नंतर साडी घालून आरती केली. याच्यानंतर छान लगेचच जे काही न्यायचं होतं मला ते पॅक वगैरे केलं आणि इथे गेली होती मी तुळजाभवानी मंदिरामध्ये. सोबत कोणी नव्हतं म्हणून ते काही शूट मला करता आला नाही आणि बरीचशी गर्दी होती, कारण नवमी होती त्याच्यामुळे लेडीज सुद्धा बऱ्याचशा येत होत्या ओटी भरण्यासाठी. म्हटलं चला आपली कुलदेवी सुद्धा आहे
आणि आई भगवतीची जेवढे आपल्याला दर्शन घेता येईल, सेवा करता येईल त्यांच्या चरणी तेवढी जास्त. म्हणून छान असं दर्शन झालं. हो, त्याच्यानंतर सुद्धा बरीचशी गर्दी झाली. 1-2 फोटोज तिथे घेतला. घरी सुद्धा फोटो घेतलेले होते. म्हटलं चला साडी घातलेली आहे म्हणून साडीचा सुद्धा फायदा करून घ्यावा. आणि अशा प्रकारे छान माझं दर्शन झालं आणि मनही तितकंच सेवेने यावर्षी माझं खूप जास्त प्रसन्न झालं. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.